म्हणजे घराला जेवढं मी महत्त्व दिलं नाही तेवढं मी पक्षाला महत्त्व दिलेलं आहे. त्या मतभेदामुळे निष्ठावंत कार्यकर्तीला फार डावललं गेलं आहे. माझ्या प्रभागातल्या सगळे माझे हितचिंतक दुखावले गेलेत. म्हणजे पक्षाला या प्रभागात पक्ष जिवंत ठेवायचा आहे की नाही, मी एकमेव अशी महिला आहे की मी स्वतःच्या बळावर इथं लढतीये. माझी मुलं आज एक अमेरिकेला एक जर्मनीला आहे. काम इतकं तनमनाने ओतून केलंय की आम्ही आमच्या मुलाकडे गेलो नाही आहे. पक्षाने आमच्यावर निष्ठा आता दाखवली नाही. निष्ठावंत कार्यकर्तीला डावललं आहे आणि ही माझ्या मनातली खंत आहे. खरं फार वाईट वाटतंय की आपण एवढे 22 वर्ष देऊन काय कमवलं पक्षाकडनं. त्यासाठी हा मला अपक्षाचा आता निर्णय घ्यावा लागला. पुणे महापालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. वेगवेगळ्या उमेदवारांशी आपण बोलतोय आणि त्यांचे या निवडणुकीकडे बघण्याचे काय काय दृष्टिकोन आहेत जाणून घेतोय. माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 11 रामबाग कॉलनी शिवतीर्थनगरच्या अपक्ष उमेदवार आहेत अनिता तलाठी. आपण बोलणार आहोत काही त्यांच्या मनात नेमकं काय आहे, काही मुद्दे आहेत. ताई, खूप खूप स्वागत. आणि कसं चाललाय प्रचार? प्रचार आमचा छान चाललाय, सुरळीत आहे, सुनियोजित आहे. लोकांचा कसा प्रतिसाद आहे? लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे. लोक येतात, स्वतः सहभागी प्रचाराला होतात आणि एकंदरीत चांगला प्रचार चालला आहे. खरं तर ताई, म्हणजे ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये ना राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप हा इतका मोठा सगळा चर्चेचा मुद्दा आहे की याच्यामध्ये खूप कमी अपक्ष उमेदवार हे यांची चर्चा झाली. पण कोथरूडमध्ये मात्र तुमच्या उमेदवारीची चांगली चर्चा होताना दिसतीये आणि याचं कारण मी अगदी स्पष्टपणे म्हणते की गेले अनेक वर्ष तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये होतात, भाजपमध्ये दिसत होतात. अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत सुद्धा तुम्ही कार्यक्रमामध्ये सहभागी होत होतात आणि अशा वेळी अचानक जी नेहमी व्यक्ती एका पक्षाच्या झेंड्याखाली दिसते ती अचानक अपक्ष उभी राहते. त्यामागचं नेमकं काय कारण होतं? गेले 22 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम तळागाळापर्यंत पोचवलं आहे. काय जबाबदारी होती? माझ्याकडे महिला मोर्चाची मी अध्यक्ष होती, कोथरूड महिला मोर्चाची. त्यानंतर पुणे शहरावर मी चिटणीस होते आणि त्यानंतर मला कार्यकारिणी सदस्य म्हणून घेतलं आणि त्यानंतर माझ्याकडे पद नव्हतं. तरीसुद्धा मी पक्षाचं काम म्हणजे घराला जेवढं मी महत्त्व दिलं नाही तेवढं मी पक्षाला महत्त्व दिलेलं आहे. आणि अशीच आमची निष्ठा पक्षावर होती आणि पक्षावर आम्ही निष्ठा ठेवून काम करत असताना आम्हाला एक विचार होता की आज ना उद्या तरी आम्हाला पक्ष विचारात घेईल आणि ह्या निवडणुकीत मला वाटलं होतं पक्ष माझा विचार नक्की करेल. कारण का चांगल्या कार्यकर्त्यांना पक्ष करतो, निर्णय देतो, वरिष्ठ न्याय देतात. कारण का ही मोदीजींची संघटना आहे चाललेली आणि तळागाळापर्यंत मोदीजींचं नाव गेलं आहे आणि विचार करतील असं मला वाटलं होतं. मात्र तुम्हाला वाटत होतं विचार करतील, मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही. काय नेमकं या काळामध्ये घडलं? तुम्ही मुलाखती किंवा या कुठल्या कुठल्या गोष्टींना त्या काळात सामोरे गेलात? नाही, आम्हाला मुलाखतीला बोलवलं होतं. त्यावेळेला सर्व त्यांनी विचार आम्हाला केला होता, किती वर्ष काम करता. आणि माझा तर सरळ सरळ लेखाजोगा त्यांच्यासमोर ठेवलेलाच होता 22 वर्षांचा मी. त्यामुळे तिथं काही मुलाखतीत काही प्रॉब्लेम आलेला असेल असं मला वाटत नाही. पण पक्षातले ज्येष्ठ नेते काही असतील त्यांचे मतभेद असू शकतात आणि त्या मतभेदामुळे निष्ठावंत कार्यकर्तीला फार डावललं गेलं आहे. याचा मला त्याचा फार खंत आहे आणि ती मला एकटीला नाही, माझ्या प्रभागातल्या सगळे माझे हितचिंतक दुखावले गेलेत. पण निश्चितच म्हणजे तुम्हाला उमेदवारी नाकारली म्हणून एक तुम्हाला वाईट वाटलं. पण जनरलच भाजपने जवळपास 42 सिटिंग स्टँडिंग नगरसेवक आहेत, त्यांना सुद्धा उमेदवारी नाकारलेली आहे. भाकरी फिरवण्याचा प्रयत्न केला आहे. पण दुसरीकडे असा आरोप होतो की बाहेरून आलेले जे उमेदवार आहेत किंवा दुसऱ्या पक्षामधले ज्या व्यक्ती आहेत त्यांना उमेदवारी दिली गेली. हे अगदी खरं आहे ताई. आत्ता गेल्या 1.5 वर्षामध्ये ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचं नावनेश प्रभागात आमच्या ह्याच्यात नाही आहे. त्या व्यक्तीला म्हणजे मला सांगितलं होतं की सर्वेत नाव माझं आहे, चांगलं नाव आहे
पण नंतर अचानक असं काय झालं की त्या व्यक्ती 1.5 वर्षांनी येऊन पक्षात आली, काम काही नाही आणि तिला सर्वेत नाव आहे म्हणून आम्ही त्यांना तिकीट देतोय, हे काही मला पटलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट अजून त्याला जोडून आहे की मला पक्षाची काय म्हणावं कळत नाही, जे पक्षावर नावाच्या ना पडूनसुद्धा पक्ष 3-3 टर्म एका व्यक्तीला तिकीट देत आहे. म्हणजे पक्षाला या प्रभागात पक्ष जिवंत ठेवायचा आहे की नाही हे पक्षालाच विचारलं पाहिजे. खरं तर निष्ठावंत कार्यकर्त्याला न देता तुम्ही 3-3 वर्ष पडलेल्या व्यक्तीला देताच कुठल्या बेसिसवर तिकीट? मुळात म्हणजे माझं कुटुंब आम्ही बाजूला ठेवून मी एक निष्ठावंत कार्यकर्ती म्हणून काम करते आहे आणि मी काम करत असताना माझं कुटुंब माझ्याबरोबर नसतं, मी एकटी पक्षासाठी लढत असते. पण इतर जे उमेदवार उभे राहतात ते त्यांच्या मिसेसच्या मागे स्वतःचा चेहरा लावतात. पण माझ्याकडे असं नाही, मी एकमेव अशी महिला आहे की मी स्वतःच्या बळावर इथं लढते आहे. मी कोणाचे चेहरे घेऊन लढत नाही आहे इथे. अजूनही याच्या पुढे जाऊन एक सांगते तुम्हाला घटना की 3 टर्म तिकीट घेऊन सुद्धा पडलेले आहेत अशा व्यक्तीला पक्ष तिकीट देतो आणि ते रबर स्टॅम्प आहेत तिकीट देतात ते. त्यांनी राजकीय त्यांच्याकडे काही राजकीय आणि सामाजिक कामाची काहीही त्यांच्याकडे पावती नाही, त्यांनी कुठलं काम केलेलं नाही, ते फक्त स्वतःच्या नवऱ्याचं नाव घेऊन पुढे जातात. मी ही अनिता तलाठी म्हणूनच मला ओळखतात. विवेक तलाठी माझे मिस्टर नक्की, त्यांचं नाव आहे माझ्याबरोबर, पण मी माझ्या नवऱ्याचं नाव घेऊन जात नाही. माझी नावाची पावती मी जनमानसात तयार केलेली आहे, त्यामुळे जनता अनिता तलाठी नावाने ओळखते. हे सगळं रबर स्टॅम्प लावून देतात आणि आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय घोडं मारलं यांचं हे मला कळत नाही आहे. पण ताई, फक्त कोथरूडमध्येच नाही तर शहरामध्ये सुद्धा कोथरूडच्याच नेत्यांचा वरचष्मा होता तिकिटाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. मग खासदार असतील किंवा कोथरूडचे आमदार असतील तर दोघांनीही म्हणजे त्यांच्यावर टीकाही झाली ज्यांना मिळाले नाही त्यांच्याकडून, पण दोघांचाच वरचष्मा होता या सगळ्या प्रक्रियेमध्ये, कारण ज्येष्ठत्वही आहे आणि मोठी पदही आहेत. काही त्यांच्यावरती नाराजी आहे का? त्यांच्याशी आधी काही संपर्क बोलणं झालं होतं का तिकिटाबद्दल? तिकिटाबद्दल बोलणं होताना त्यांना निष्ठावंत कार्यकर्ती लोकसभा त्यांच्या आणि विधानसभेला चांगल्या तऱ्हेचा मी रिपोर्ट दिला आहे प्रत्येक याद्यांवरती. म्हणजे मी चांगलं काम केलं होतं आणि मी व्यक्ती म्हणून काम करत नाही, मी पक्ष म्हणून काम करते मुळात. त्यामुळे पक्षाला योगदान देणं हे माझं कर्तव्य समजते. पण त्यांनी असं मला काही कळलेलं नाही की त्यांनी मला तिकीट नाकारण्याचं काही कारण कळलेलं नाही. ते तुम्ही त्यांनाच विचारलं तर फार बरं होईल. दुसरा एक मुद्दा म्हणजे खूप जणांनी असं सांगितलं की तिकीट नाकारल्याचं कळवण्यात आलं नाही, थेट नावं घोषित करण्यात आली. म्हणजे पक्षाने तुम्हाला बसवून किंवा काही फोन कॉलवरती असं काही सांगितलं होतं का की या वर्षी आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत या टर्ममध्ये वगैरे, असं काही पक्षाकडनं संपर्क झाला का? नाही, असं काही पक्षाने सांगितलेलं नव्हतं. प्रत्येकाने फॉर्म भरा असं सांगितलं होतं. पण शेवटच्या वेळेला अगदी शेवटची जेव्हा फॉर्म भरायची दिवस होता लास्ट, त्यावेळेला काही लोकांना अगदी घरात बोलून फॉर्म दिले. ह्याचं मला वाईट वाटतंय. आम्ही का नव्हतो? आम्ही काम करत होतो ना, कारण जनतेला माझी काम करण्याची पद्धत माहीत होती आणि जनतेच्या मनातली मी होते आणि जनतेला माझ्यावर विश्वास होता की अनिता केव्हाही फोन करा, कामासाठी धावून येते. आणि ही जनतेची पोचपावती आहे माझ्यासाठी. आणि मी खरंच जनतेला, मतदारांना माझे मायबाप मानते मी, आणि त्यांची इच्छा असताना मी नाकारू शकत नाही. त्यांचा हट्ट होता की काही असू दे, तू आता अपक्ष पण उभी राहा, म्हणून मी अपक्ष उभी राहिले. निश्चितच. मग हा सगळा प्रवास कसा आहे, म्हणजे अपक्ष उभं राहणं आणि एका वेगळं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं किती आव्हानात्मक आहे?
जनता सर्व जनतेपर्यंत माझं नाव केव्हाच पोचलेलं होतं. अनिता तलाटी ही तळागाळापर्यंत पोचलेलं नाव आहे. माझा उरतो फक्त प्रश्न कुठे चिन्हाचा. तेही मी आता जनतेला सांगितलं आहे आणि ते जनतेला पचलं येईल. त्यामुळे जनता मला न्याय देईल. अपक्ष उमेदवारांच्या बाबतीत नेहमी दिसून येतं की निवडणूक झाल्यानंतर ते मूळ पक्षाकडे किंवा ते ज्या विचारांचे आहेत तिकडे परत जातात. तुमचा असा काही विचार आहे का? मी अजून तसा काही विचार केलेला नाही, पण जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास तो सार्थ करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि जनतेचं काम करणार आहे. ज्यावेळी योग्य वेळ येईल तेव्हा योग्य निर्णय घेईन. मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर माझा दृढ विश्वास आहे. त्यांच्या विश्वासावर माझं काम चालतं आणि ती भारतीय जनता पार्टीची नसानसात भिनलेलं, माझ्या रक्तात भिनलेलं काम आहे ते. तो दृढ विश्वास अढळ आहे, तो कधीच माझा संपू शकत नाही. आजही राजकारणामध्ये महिलांना थोडंसं मुद्दाम जाणून बुजून बाजूला ठेवलं जातं असं वाटतं का? खरंच आहे तसं. आमच्या इथेही तसंच आहे. महिलांना पुढे करून पुरुष स्वतःचं लेबल लावून निवडणूक लढवत आहेत तिथे. पण माझ्या बाबतीत तसं नाही आहे. मी स्वयंपूर्ण आहे. माझ्या पाठीमागे मिस्टर आहेत माझे, माझ्या बरोबर आहेत ते, पण माझ्या मागून ते राजकारण कधीच करत नाही. त्यासाठी मी सक्षम आहे आणि खंबीर आहे. एकीकडे तुम्ही भाजपच्या शीर्ष नेतृत्वाचं कौतुक करताय आणि दुसरीकडे भाजपच्याच जे काही उमेदवार पक्षाने दिलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये मैदानामध्ये उभे आहात. हा विरोधाभास नाही आहे का? मुळीच नाही आहे. जेव्हा भाजपाचं काम करताना आम्ही कधीही बघितलेलं नाही. आमचं घरदार सोडून याद्यांवरनं काम करणं असो, तळागाळातली माणसं जोडण्याचं काम असो, आम्ही ते काम करतोय. आमची निष्ठा आहे त्याच्यावर म्हणून. पण हे काम करत असताना माझी मुलं आज एक अमेरिकेला, एक जर्मनीला आहे. आम्ही काम इतकं तनमनाने ओतून केलं आहे की आम्ही आमच्या मुलाकडे गेलो नाही आहे. इतकं आम्ही पक्षाचं काम केलं आहे. 22 वर्ष आम्ही काम करतोय. पक्षाने जे जे सांगितलं ते पण आम्ही करत आलोय सगळं. पण पक्षाने आमच्यावर निष्ठा आता दाखवली नाही. निष्ठावंत कार्यकर्तीला डावललं आहे आणि ही माझ्या मनातली खंत आहे. खरं फार वाईट वाटतंय की आपण एवढे 22 वर्ष देऊन काय कमवलं पक्षाकडनं. याला जबाबदार कोण? पक्षश्रेष्ठी आहे तिथले. त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना बघायला पाहिजे होतं खरं की यांनी खरंच कामं केलेली आहेत. त्यांना न्याय द्यायचा माहीत नाही आहे सत्या कार्यकर्त्याला. हे त्यांना विचारलं पाहिजे कोणीतरी. त्यांनी काय बघून तिकीट दिली असं तुम्हाला वाटतं? ते त्यांना विचारलं पाहिजे. त्यांनी काय बघून केलं की त्यांनी भरपूर वर्ष काम केलं होतं का आधी BJPचं कधी? जेव्हा भारतीय जनता पार्टी इथे अस्तित्वात नव्हती तेव्हा आम्ही तळागाळातनं माणसांना जोडण्याचं काम केलं. एकेकाला आणून जोडलं, अगदी माळ बनवली. त्याचं आज हे फळ आहे का? ह्याचं फार वाईट वाटतंय. म्हणजे आम्ही एक माणसांना, व्यक्तींना जोडायचं, प्रेमाने घ्यायचं, परत त्यांना कामात आपल्या गुंतवायचं आणि ती व्यक्ती पण काम आपल्याकडं प्रेमापोटी करते. आणि ज्या वेळेला आपल्याला तिकीट मागायची वेळ येते तेव्हा हे पक्षश्रेष्ठी पाठ फिरवतात. ह्याची मनात फार खंत आहे. त्यासाठी हा मला अपक्षाचा आता निर्णय घ्यावा लागला. शेवटी मतदारांना काय आवाहन कराल? मी आपल्यासाठी सदैव काम करणार आहे, करत राहणार आहे. येत्या 15 तारखेला सर्वांनी भरभरून मतदान करा. प्रभाग क्रमांक 11B, क्रमांक 8 माझं चिन्ह आहे कपाट. सगळ्यांनी मला भरभरून मतदान करून आपण जल्लोष साजरा करूया. तुमच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.